कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। आता पाहूया सविस्तर वृत्त। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी शहरात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे। येथील भटवाडी भागातील तळीसमोर भाविकांच्या सोयीसाठी निर्माल्य कलश ठेवण्यात आला आहे। मात्र या पवित्र कलशात मोठ्या प्रमाणात दारूच्या रिकाम्या बाटल्या आढळल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे। या घटनेमुळे स्थानिक नागरिकांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या असून सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे। या विटंबनेबाबत माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि आपला संताप व्यक्त केला। या गंभीर प्रकरणाची तातडीने दखल घेत स्थानिक नगरसेविका दीपाली भालेकर यांनी तीव्र शब्दात निषेध नोंदवला आहे। त्यांनी प्रशासनाला या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले असून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल असे स्पष्ट आश्वासन दिले आहे। या निंदनीय कृत्यामुळे परिसरात सध्या तणावाचे वातावरण आहे। असा प्रकार पुन्हा घडू नये यासाठी कडक पावले उचलण्याची आग्रही मागणी आता नागरिकांकडून केली जात आहे। या घटनेमुळे शहराच्या सांस्कृतिक प्रतिमेला तडा गेल्याची भावना व्यक्त होत आहे। नमस्कार। या प्रभागात हा एक धार्मिक स्थळ म्हणून भटवाडीचं हे विठ्ठल मंदिर, दत्त मंदिर आणि ही चंद्रभागा तळी हे धार्मिक स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे। तर मला एवढीच विनंती करायची आहे इथल्या नागरिकांना की हा जो निर्माल्य कलश ठेवलेला आहे त्याच्यामध्ये फक्त निर्माल्यच टाका आणि इतर हे देवाचे फोटो असे ह्या बाटल्या असं टाकणं योग्य नाही। आपल्या संस्कृतीचे पटणारं नाही आहे। कृपया तुम्ही मनाचा विचार करून, जनाचा नाही मनाचा विचार करून कृपया इथली स्वच्छता राखा, एवढंच मी त्यांना सांगू शकते। आणि भविष्यात जर असं पुन्हा काही दिसलंच आम्ही इथे CCTV कॅमेरे किंवा बोर्ड लावणारच आहोत। त्या माध्यमातून जर आमच्या कोण निदर्शनात आलं तर नगरपालिकेच्या माध्यमातून त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल। कृपया तुम्ही असे घाण कचरा इथे टाकू नका, एवढीच माझी विनंती आहे।